मी एक खास प्रकारचं जेल बनवलं आणि फक्त 15 दिवसांसाठी माझ्या केसांवरती वापरून बघितलं आणि फक्त 15 दिवसांमध्येच माझी केस गळती जवळ-जवळ 90% कमी झाली. त्यासोबतच माझे केस अगदी सिल्की, स्मूथ आणि रेशमासारखे मऊ झाले आणि केसांची लांबी देखील वाढायला सुरुवात झाली. जर तुम्हाला देखील प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल, तर आज मी सांगितलेलं जेल तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. बघा, बरेच लोक म्हणतात केस सिल्की आणि स्मूथ बनवण्यासाठी आणि त्यासोबतच केसांना लांब करण्यासाठी महिन्यांचा टाइम लागतो. पण मी फक्त 15 दिवसांमध्येच माझी केस गळती पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि जर तुम्हाला देखील विश्वास बसत नसेल, तर आज मी सांगितलेलं जेल तुम्ही फक्त एकदा वापरून बघा आणि त्यानंतर खरंच कमेंटमध्ये येऊन तुमचे रिझल्ट सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या मॅजिकल अशा रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, रेमेडी बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा जास्वंदाची पानं आणि जास्वंदाच्या फुलांचा वापर करणार आहे. कारण बघा, जास्वंदाची पानं आणि सोबतच जास्वंदाची फुलं ही आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर असतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाहीये. कारण जास्वंदाच्या फुलांमध्ये आणि जास्वंदाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि त्यासोबतच अॅमिनो ऍसिड सारखे घटक असतात, ज्यामुळे आपले केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच आपल्या केसांच्या मुळांना पोषण भेटतं आणि नवीन केस उगवण्यासाठी मदत होत असते. आता बघा, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टींचे फायदे सांगते, कारण आपण ज्या गोष्टी केसांसाठी वापरत आहोत त्या गोष्टींचे फायदे देखील आपल्याला माहित असायला हवेत. रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला साधारणतः 1 मूठभर एवढी ताजी अशी जास्वंदाची पानं घ्यायची आहेत आणि बघा, जास्वंदाच्या पानासोबतच तुम्हाला जास्वंदाच्या फुलांचा देखील वापर करायचा आहे. जर तुमचं स्कॅल्प कोरडं वगैरे पडलेलं असेल, तर तुम्ही आजचं हे जेल एकदा नक्की वापरून बघा, कारण यामुळे तुमच्या केसांच्या एक नाही तर अनेक समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. मी तुम्हाला असं सांगणार नाही की एकाच वापरामध्ये तुम्हाला खूप छान असा रिझल्ट भेटेल, पण जर तुम्ही सातत्याने याचा वापर केला तर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच केसांच्या अनेक समस्या हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. बघा, जर तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या जाणवत असेल किंवा मग प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या जाणवत असेल ना, तरी देखील तुम्ही या रेमेडीचा नक्कीच वापर करू शकता. आता जास्वंदाची पानं झाल्यानंतर आपण जास्वंदाच्या फुलांचा देखील इथं वापर करणार आहे. जर तुमच्याकडे जास्वंदाची फुलं अवेलेबल नसतील, तर तुम्ही जास्वंदाच्या पावडरचा देखील वापर नक्कीच करू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही तिथून जास्वंदाच्या फुलांची पावडर देखील नक्कीच परचेस करू शकता. इथे बघा, मी फक्त एकाच फुलाचा आज वापर करणार आहे, कारण मला केसांच्या वगैरे समस्या आता अजिबात जाणवत नाहीत आणि जास्वंदाचे फुलं आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. यामुळे काय होतं, आपले केस नैसर्गिक पद्धतीने मऊ आणि रेशमी होण्यासाठी मदत होत असते. आता या दोन्ही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला एका जाड बुडाच्या भांड्याचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे स्टीलचं किंवा मग लोखंडाचं भांडं असेल, तर तुम्ही त्याचा देखील नक्कीच वापर करू शकता. भांडं घेतल्यानंतर तुम्हाला आपण घेतलेली जास्वंदाची फुलं आणि जास्वंदाची पानं भांड्यामध्ये ऍड करायची आहेत. ऍड केल्याच्या नंतर बघा, आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास किंवा मग 200 ml एवढं पाणी देखील ऍड करायचंय. आणि बघा, पाणी ऍड करताना देखील लक्षात ठेवा, इथे तुम्हाला बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. तुम्ही पिण्यासाठी ज्या पाण्याचा वापर करत असाल ना, तेच पाणी तुम्ही रेमेडी बनवण्यासाठी आणि तुमच्या केसांसाठी वापरायचं आहे. कारण तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल की बोरिंगच्या पाण्याचा वापर केल्यानंतर आपल्याला केस गळतीची समस्या जाणवायला लागते आणि त्यासोबतच केस अगदी ड्राय होतात आणि चिकट देखील व्हायला सुरुवात होत असते. आता बघा, तुम्हाला काय करायचंय, हे सगळं काही पाणी गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आपलं पाणी बॉईल व्हायला म्हणजेच उकळायला सुरुवात झालीये, तेव्हा काय करायचं, गॅसची फ्लेम अगदी तुम्ही मीडियम करू शकता किंवा मग लो करा आणि त्यानंतर सगळं काही मिश्रण तुम्हाला व्यवस्थित असं बॉईल करायचंय. बघा, अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी एक मॅजिकल असा घटक ऍड करणार आहे, ज्यामुळे तुमच्या केसांवरती एक शायनिंगचा इफेक्ट येणार आहे आणि सोबतच केस अगदी चमकदार बनण्यासाठी मदत होईल. तर बघा, इथे मी साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढे फ्लॅक्स सीड्स म्हणजेच अळशीच्या बिया देखील याच्यामध्ये ऍड करणार आहे. कारण बघा, अनेक वेळा तुम्ही पाहिलेलं असेल की कोरियन मुलींचे केस किती जास्त सिल्की, स्मूथ आणि शायनी असतात. जर तुम्हाला देखील तसेच केस हवे असतील, तर आज मी सांगितलेलं जेल तुम्ही एकदा तरी नक्की वापरून बघा. आणि फ्लॅक्स सीड्स आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं. यामुळे आपल्या केसांना मॉइश्चरायझेशन भेटतं आणि बघा, अळशीच्या बियांमध्ये म्हणजेच जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात, ज्यामुळे आपल्या केसांच्या खूप साऱ्या समस्या कमी होण्यासाठी मदत होते. केस अगदी मजबूत होतात आणि जे काही केस मधून तुटतात ना, तर
ती देखील समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. आणि बघा, जर तुमच्या स्कॅल्पवरती खाज वगैरे येत असेल, जळजळ होत असेल, तर ते देखील कमी होण्यासाठी तुम्हाला फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस मदत करत असतं. आणि त्यासोबतच तुमच्या केसांवरती एक नैसर्गिक अशी चमक येते आणि केस अगदी सिल्की आणि सॉफ्ट दिसायला मदत होत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, ही रेमेडी तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनेच बनवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ना, ते मात्र कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही इथं बघू शकता, आपलं जे काही जेल आहे ते बनायला सुरुवात झालेली आहे. आणि हे जेल बनल्यानंतर कशा प्रकारे अप्लाय करायचं, आठवड्यामधून किती वेळा वापरायचं, हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल ना, तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी रोज तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय, कमेंटमध्ये सांगायला मात्र अजिबात विसरू नका. जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठं-कुठंपर्यंत पोहोचत आहेत. बघा, तुम्ही इथं बघू शकता, आपण जेल करायला सुरुवात केलेली जवळ-जवळ 12 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि सगळं काही जेल इथं रेडी झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपल्याला हे जेल थंड वगैरे अजिबात करायचं नाहीये. तर गरम असतानाच हे गाळून घ्यायचे. कारण आपण याच्यामध्ये जवसाचा वापर केलाय आणि जर हे जेल तुम्ही थंड केलं तर त्यानंतर ते घट्ट होतं आणि गाळलं वगैरे अजिबात जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जेल तयार केल्यानंतर गरम असतानाच तुम्हाला गाळून घ्यायचंय. बघा, गाळून झाल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता, अगदी 100% नैसर्गिक असं जेल आपलं रेडी झालंय. आणि हे तुम्हाला आता थोडंसं पातळ दिसत असेल, पण जेव्हा हे पूर्णपणे थंड होईल तेव्हा ते तुम्हाला अगदी जेलसारखं दिसायला सुरुवात होईल. आता हे जेल जर केसांवरती तुम्ही अप्लाय केलं तर तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच केस गळती देखील कमी होईल आणि केसांची लांबी वाढण्यासाठी देखील सुरुवात होईल. आता जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय असतील, फ्रिझी असतील आणि केसांमध्ये सतत गुंता वगैरे होत असेल ना, तर तुम्हाला काय करायचंय, साधारणतः 1 चमचा एवढा ॲलोवेरा जेल देखील याच्यामध्ये ॲड करायचे. जर तुमच्याकडे फ्रेश म्हणजेच प्लांट बेस ॲलोवेरा अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर नक्की करू शकता. आणि जर नसेल तर माझ्याप्रमाणे तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेलचा वापर केला तरी देखील चालेल. ॲलोवेरा जेल ॲड केल्याच्या नंतर अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी आपलं सगळं काही जेल व्यवस्थित मिक्स करून घ्या. कारण ॲलोवेरा जेल हे थोडंसं थिक असतं आणि ते मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडासा टाइम लागू शकतो. आणि मिक्स केल्यानंतर आता हे जेल केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे मी तुम्हाला सांगते. बघा, जेल केसांवरती अप्लाय करण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला केसांमधील गुंता काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर केसांमध्ये छोटे-छोटे पार्टिशन करायचे. पार्टिशन केल्यानंतर जेल एखाद्या कॉटन बॉलच्या साहाय्याने किंवा मग हातांच्या साहाय्याने तुम्हाला केसांच्या मुळांवरती अप्लाय करायचे. आणि मुळांवरती अप्लाय करून झाल्याच्या नंतर केसांच्या लेंथवरती देखील नक्की अप्लाय करा. कारण बघा, लेंथवरती अप्लाय केल्यानंतर तुमच्या स्प्लिट एंडची म्हणजेच फाटे फुटलेल्या केसांची समस्या देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता बघा, अप्लाय केल्याच्या नंतर हे जेल किती वेळासाठी केसांवरती ठेवायचं असा देखील प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, तर कमीत कमी 1 तासासाठी हे जेल तुम्हाला केसांवरती तसंच ठेवायचे. आणि त्यानंतर तुम्ही रेग्युलर प्रमाणे हेअर वॉश नक्कीच करू शकता. हेअर वॉश करण्यासाठी केमिकल फ्री शॅम्पूचा म्हणजेच हर्बल शॅम्पूचा वापर करा. आणि बघा, केस धुण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वगैरे वापर अजिबात करू नका. जर तुम्ही मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट फॉलो केली आणि हे जेल आठवड्यातून फक्त 2 वेळा सलग 2 महिने जर केसांवरती अप्लाय केले तर केसांच्या एक नाही तर अनेक समस्या कमी होतील. चला तर मग तुम्ही देखील हे जेल नक्की बनवा आणि केसांवरती वापरायला सुरुवात करा. आणि त्यासोबतच नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवा आहे हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.